यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 3 हा एक चर्चेचा विषय आणि चर्चेच्या विषयामध्ये उमेदवारी निश्चिती हा देखील एक सर्वात मोठा कळीचा मुद्दा आणि त्यापैकीच एक आपल्याबरोबर जगदीश होनराव हे आपल्यासोबत आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तुम्हाला आदेश दिले फॉर्म भरा म्हणून? पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सल्ल्यानुसारच मी फॉर्म भरलेला आहे. कुठल्या गटातून, महिला पुरुष? मी सध्या तरी महिला गटातूनही भरलेला आहे व पुरुष गटातूनही भरलेला आहे. पुढील पक्षाचं किंवा माझ्या नेतृत्वाचं काय आदेश येईल त्याप्रमाणे मी त्याप्रमाणे वागेन. किती वर्षानंतर तुम्ही प्रयत्न केल्यानंतर ही उमेदवारी मिळाली? मी कमीत कमी गेल्या 20 वर्षापासून मी या महानगरपालिकेचं स्वप्न पाहतो आहे. नगरसेवक आहे असं माझी दृढ इच्छा होती. मला लोकात राहायचं किंवा लोकांची सेवा करायची पहिल्यापासूनच मला आवड आहे. एकच ध्येय ठेवून मी महानगरपालिकेत यायचं स्वप्न ठेवून मी आलेलं आहे. तरी 20 वर्षापासून मी प्रयत्न करत होतो. प्रभागाच्या विकासासाठी प्रामुख्याने कुठले मुद्दे असतील? प्रभागाच्या विकासासाठी मूळ मुद्दे तरी आहेतच. स्वच्छता आहे, पाणी आहे किंवा लाईटचं आहे. याच्या व्यतिरिक्त मला लोकांसाठी किंवा नागरिकांसाठी माझ्या प्रभागातील काय करता येईल याचा मी सदैव प्रयत्न करतो. वेगळं पण काय असेल? वेगळं पण म्हणजे अतिशय गरजेचा मूळ मुद्दा आहे की निरोगी कसं राहता येतील, लोकांना निरोगी कसं ठेवता येतील, स्वच्छता म्हणजे आरोग्य सुविधा देण्याच्या मागील अनेक वर्षापासून एक 25-30 वर्ष त्या भागामध्ये भाजपाचंच नेतृत्व आहे. पण यंदाच्या वेळी जर का उमेदवारी नाकारली तर तिथं बंडखोरी होण्याची शक्यता दाट आहे. कसं हाताळाल ह्याच्यामध्ये? देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी इतकेच काही देशासाठी व देशातील लोकांसाठी काम केलेले आहेत की पक्ष असो, नरेंद्रजी मोदी असो किंवा आपल्या राज्यात देवेंद्रजी फडणवीस असो किंवा आमच्या शहर उत्तरमध्ये विशेष करून विजयकुमार देशमुख मालक यांचं भरीव काम झालेलं आहे. शहर उत्तरमध्ये पूर्ण बंडखोरीला कसं तोंड देणार? मी तेच सांगतो आहे की यांच्या कामाच्या जोरावरती भारतीय जनता पार्टी लोकांच्या मनामध्ये बसलेलं आहे. देशमुख मालक लोकांच्या मनामध्ये बसलेले आहेत. आमचे नेतृत्वच एवढं मनामध्ये लोकांच्या असल्यास आम्हाला भ्यायचं काय कारण नाही. भाजपाच्या अंतर्गतच तुमच्या प्रभागात बंडखोरी होण्याची शक्यता काहीही फरक पडणार नाही आहे. त्याचा काही परिणाम होणार नाही. कुठल्याही भाजपाच्या उमेदवारावरती काही ते बंडखोरीचा परिणाम होणार नाही. जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो. तेलुगू भाषिकांची लोकसंख्या किती आणि लिंगायतचे किती? तेलुगू भाषिकचं 13,000-13,500 लोकसंख्या आहे. लिंगायत पण जवळजवळच आहे. 11,500-12,000 हजारपर्यंत लिंगायत समाज आहे. त्याच्यानंतर इतर आहेत सगळं. इतर म्हणजे किती? इतर म्हणजे OBC आले, धनगर समाज वगैरे 3,000-4,000 असं एकूण समीकरण आहे. 35,364 मतांचं आहे. म्हणजे तुम्ही लिंगायत समाजाचं मी नेतृत्व त्या भागात नेतृत्व करण्याचं इच्छितो. लिंगायत समाजासाठी पण काय करता येईल ते माझ्यापर्यंत मी प्रयत्न करेन मालकांच्या नेतृत्वाखाली. अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती, जिसकी संख्या भारी उसकी होगी उतनी साझेदारी. खऱ्या अर्थानं साझेदारी पूर्ण करण्याची संधी किंवा वेळ पक्ष नेतृत्वानं होनराव यांच्या माध्यमातून दिले. येणाऱ्या 2 दिवसामध्येच आपल्याला सत्य कळेल की नेमकी उमेदवारी कशी आणि कशा पद्धतीने आणि कुणाकडून मिळाली ह्याच्यावर आपण लक्ष ठेवूनच असणार आहोत. पण प्रभाग क्रमांक 3साठीचा हा सगळ्यात नवीन चेहरा अनेक वर्षापासूनच्या मागणीला म्हणजे मूर्त स्वरूप आलं म्हणायला काय हरकत नाही. आणि एक कुणाला द्याल ह्याचं श्रेय? याचं पूर्णपणे श्रेय मी आमचे नवीन युवा नेतृत्व मी किरण मालक देशमुख यांना देऊ इच्छितो. तदनंतर आमचे शिवानंद पाटील आहेत, संजयजी कोळी आहेत आमचे पॅनल प्रमुख. हे सर्वांचं मी काय हरकत नाही तिघांचंही नाव घ्यायला. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाथे.